काय म्हणली आजी? दिवसभर बसल्या बोलला बरं करून शेणी आणि रात्रीच्या बसल्या माळा काढा. आजी असं का बोलली असेल बरं? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं फ्रीज बडवून स्वागत आहे. रविवारी सकाळी 7 वाजताच सगळ्यांच्या झोपा मोडायचा निश्चय केलेला या दोघांनी. झोप मोडल्याने ऑलरेडी दिवसाची सुरुवात कडू झालेली. त्यात पप्पांनी मार्गशीर्ष चालू झालाय या धमकीवजा विनंतीला न जुमानता प्रथेप्रमाणे आजही काळी पिशवी आणली. आज त्यात होतं माझं कम्फर्ट फूड, विच इज बांगडा आणि वाम. आमच्या घरात काळ्या पिशवीतलं स्वच्छ करायचं कॉन्ट्रॅक्ट एकमेव व्यक्तीकडे आहे. कोणाला सर्व्हिस हवी असेल तर हायली रिकमेंडेड. मग माझ्या आईने नाईलाजाने का होईना पण आमच्यासाठी फिश करी आणि फ्राय दोन्ही बनवलं. बांगडा म्हणजे बांगडा आहे यार. बाकीचे फिश फक्त इंस्टाग्राम स्टोरीजवरच शोभून दिसतात. पण बांगड्याची टेस्ट लेवल दुसरा कोणताच फिश मॅच नाही करू शकत. माझ्यासाठी स्टार परफॉर्मर एकच आहे आणि तो म्हणजे बांगडा. असो, दुपारी माझ्या कम्फर्ट फूडचा आस्वाद घेतल्यानंतर म्हणलं माझ्या सखीला जरा अंघोळ घालावी. तिलाही जरा पॅम्परिंगची गरज होतीच. वॉशिंग माय बाईक इज लाईक थेरपी फॉर मी. डोक्यातला विचारांचा गुंता आपोआप सुटतो. काय कनेक्शन आहे माहित नाही, पण इट ऑलवेज वर्क्स. बाय द वे, हे फळ तुम्हाला माहितीये का? माझी मावशी गिरनारला गेली होती, तिकडून आणलंय. तिकडे याला गिला पिस्ता म्हणतात. सोमनाथला ह्याची शेती करतात म्हणे. मी थोडं सर्च केल्यावर मला समजलं हा पिस्ता नसून वाईल्ड आल्मंड आहे, म्हणजे जंगली बदाम. ह्याचं कवच बदामाच्या फळासारखंच टणक असतं, पण मधल्या शिरेवर एखाद्या धारदार वस्तूने कापल्यावर त्याचे 2 भाग होतात. आणि आतमध्ये या बिया असतात, त्यांनाही 2 कवच असतात. पहिली लेअर सॉफ्ट असते आणि इझिली रिमूव्ह होते. मग त्याच्या आत थोडी हार्ड लेअर असते. त्या दोन्ही लेअर सोलल्यावर आतमध्ये हा ओला बदाम मिळतो. पिस्त्याच्या आकारासारखा दिसतो म्हणून त्याला पिस्ता म्हणत असावेत बहुतेक, पण हा बदाम आहे. खायलाही भिजवलेल्या बदामासारखाच लागतो. एका फळामध्ये मला जवळपास 13 ओले बदाम मिळाले. हे फळ मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्लंय. तुम्हाला माहिती होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. दिवाळीत आमच्याकडे सगळ्यांच्या आधी आकाशकंदील आणि लाइटिंग्स लागतात आणि सगळ्यांच्या शेवटी ते उतरतात. अगदी 1-1.5 महिन्यानंतर. आळस वगैरे नाही हा, आवड म्हणून. एरवी मी कितीही ॲडव्हेंचरस असले तरी या शिडीवर चढायला माझी फाटली होती, कारण ती एकाच पायावर टेकली होती. वरच्या बाजूने तिला दुसरा पायच नव्हता.
नाव यू कॅन इमॅजिन हाऊ ॲडव्हेंचरस आय एम. फायनली आकाशकंदील आणि सगळे लाइटिंग्स उतरवले आणि आमची दिवाळी संपली. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. आणि हो, ते लाइटिंग्स दिवसभर काढू म्हणत म्हणत संध्याकाळी मुहूर्त लागला. म्हणून आजी म्हणत होती, दिवसभर बसल्या बोलला बरं करून शेणी आणि रात्रीच्या बसल्या माळा काढा.